हॅलो हॅलो. चला मॅचला सुरुवात होती आता. आजच्या दिवसातला पहिला सामना बेगरा टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांना सजवण्याचा प्रयत्न केला आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी कुंभा टेकडी टीमकडनं. किरण आणि किसन ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. सामना 4 षटकांचा असणार आहे. बराचसा उशीर झाला या पहिल्या सामन्याला. थोडंसं स्पीडअप घ्या. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो. चला मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रेस सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक दिलीप आला. पहिला बॉल बॅटच्या कडा घेऊन मागे क्षेत्ररक्षक थर्डमॅनमध्ये पाल मिळतोय. डॉट बॉलची सांगता इथून आले. पहिला बॉलचा खेळ होत असताना डॉट बॉलच्या मदतीनं सुरुवात या मॅचला चांगली सुरुवात केली आहे. आता गोलंदाज दिलीपनं वेगळा टीमकडनं आता टॉस जिंकला. त्यानं फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग आली वाटेच. कुंभा टेकडी संघाच्या फलंदाजाला किसन आणि किरण ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला किसन आहे ज्याने पहिला बॉलचा खेळ केला. अगदी डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात या मॅचला. आणखीन एक बॉल बॅटचा स्विंग जोरात ओपन झाला आणि बॅटवरती बॉल आला नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं दुपारचे सत्र म्हटलं ना तर धावा कमी येतात पहिल्या सत्रामध्ये आणि ते त्याच्याकडे लक्ष आता वेधावं लागेल बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅट्समनला. कारण की बरेच 2 दिवस आम्ही बघितले दुपारच्या सत्रामध्ये धावा येत नाही आहेत. मोठे फटके कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकलेत. गोलंदाज दिलीपनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक बॉल बॅटच्या रनरमध्ये फटका फसलाय. 11 कमी मिळालं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चुका करतोय. हा झेल अगदी सहजरित्या टिपायचा होता आणि तिथे चुका झाल्यात. खराब फिल्डिंगचा नजर आता बेकरा टीमकडनं थोडासा फंबल होतच ना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बॅटवरती बॉल चांगला कनेक्ट झाला नव्हता. क्षेत्ररक्षण मिड विकेटला काऊ कॉर्नरमध्ये तैनात होते आणि सहज इथे झेल अगदी हातामध्ये काढून दिला होता आणि तो झेल ड्रॉप झाला. तो पुढे 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं आता स्कोर जाऊन पोहोचला. दोन्ही आकड्यावरती 2 धावांना अकाउंट ओपन केलंय. श्री गणेश झालाय. कुंभा टेकडी टीमचा चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 2 बॉल्स सलग डॉट आले होते आणि नंतर तिसऱ्या बॉलवरती संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही. हलक्या जण टॅपिंग क्रिकेटमध्ये रचत आलाऊन द कार्पेट ना फटका
डीपमध्ये प्रोटेक्शन एकदा कंप्लीट आणि खराब फिल्डिंग. आता वारंवार तर चुका होत आहेत टीम बेकरा संघाकडनं. आणखीन 2 धावा स्कोरवरती जोडल्या जातील. 4 धावा दफलकीवरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. 4 धावा आता पहिल्या षटकामध्ये सध्या येत असताना पाहायला मिळतात. आमच्या कॉमेंटेटर खऱ्या अर्थानं रमेश सर आमच्या सोबतीला येत असताना पाहायला मिळतात. श्री मलंगड टीमचे चांगले खेळाडू ते देखील आहेत आणि आज त्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्याचं देखील खूप या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. नेक्स्ट बॉल गोलंदाजीसाठी दिलीप. आडवे बॅटनं फटका चांगला आहे. बॉल आबेमध्ये आणि आता विकेट किपर आणखीन एकदा चुका. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडलं जातं असं वाटलं होतं की या झेलला कॅरी केलं जाईल, परंतु आणखीन एकदा त्यात चुका. आता विकेट किपर एस्टनच्या मागे चुका करतोय. आणखीन एक झेल ड्रॉप आणि एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं 5 धावा दफलकीवरती आणि दोन्ही बॅट्समनला आता पाहिलं ना तर संधी मिळाल्या. किसनचा झेल सोडला, त्यानंतर परत एकदा किसनचा झेल सोडला आणि अजून एक किरण नॉस्ट्राईक एंडवरती उभा आहे. आता स्ट्राईक एंडवरती बऱ्याच उशिरानंतर त्याला स्ट्राईक मिळाल्या. 5 धावा दफलकीवरती. पहिलं षटक फेकत असताना अप्रतिम गोलंदाजी होती, परंतु क्षेत्रक्षण कुठेतरी खराबीच होत असताना पाहायला मिळत आहे. दिलीप सज्ज झाला ओव्हर द विकेट ना बॉल. हो समोर उडवला. स्टेट डाऊन ती ग्राउंड. फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन सेफ आणि पहिल्या षटकाला समाप्ती. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय कुंभ टेकडी संघ 6 आकड्यावरती 0 बाद. पहिले षटक संपले. 6 धाव्यांचा अपघात. पिवनचे षटक फेकले गोलंदाज दिलीपनं. चांगलं षटक राहिलं या पहिल्या षटकामध्ये. पिवनच्या षटकामध्ये सातत्यानं जास्तीत जास्त धावा येत असतात, परंतु या षटकामध्ये कमबॅकिंग षटक राहिलं आहे दिलीपचं. दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी बेकरा टीमकडनं आला दिनेश. आता विचार केला ना किसनला मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण की त्याला 2 जीवदाने मिळाले. 2 झेल त्याच्या ड्रॉप झाल्या. एक मिड विकेटला आणि एक एस्टनच्या मागे. विकेट किपरनं चुका केल्या आणि त्या चुका आता दुरुस्त करण्याची अजूनही संधी आहे बेकरा टीमला आणि ते पाहायला मिळेल काय. गोलंदाज सज्ज झाला आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट नाव. दिनेशचा पहिला बॉल. आणखीन एकदा बॅटची कडा आणि ते चुकी क्षेत्ररक्षण. आणखीन एकदा चुका पाहायला मिळत आहेत. बॉलची आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. चौकार आलाय आणि आता चौकारच्या मदतीनं 10 धावा. स्कोर डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला कुंभा टेकडी संघ. आणखीन एक संधी होती बॅट्समन किरणचा झेल पकडायचा, परंतु लोमास लालमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. संधी होती बॉल फील्ड करण्याची. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झाले आणि बॉल लॉंग स्टॉप रिझनला जाऊन धक्का दिला आणि 4 धावा आल्यात. 4 धावाच्या मदतीनं 10 धावा दाफलकीवरती. आणखीन एक बॅटची कडा. पुन्हा एकदा तेच चित्र आणि आणखीन एकदा बॉल मागच्या दिशेने ब्लॅक स्क्रीनवरती आदळलाय. 4 धावा आणखीन स्कोरवरती जोडल्या जातील किरणच्या पाठमध्ये. चौकार. आता चांगला खेळ पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना 2 संधी दोन्ही विकेट किपर थोडंसं मागे असतात, तर या दोन्ही जर कॅरी केले असत्या. वेग एक गोलंदाज दिनेशला आणि त्याचा फायदा आता बॅट्समनला होतोय. बॅटच्याकडे घेऊन 2 बॅक टू बॅक चौकार आले. चौकारच्या मदतीने 14 धावा दफलकीवरती. पहिले षटक फक्त 6 धाव्यांचं राहिलं होतं आणि त्यानंतर या षटकामध्ये 2 चौकार. आता चौकाराची हॅट्रिक येईल का? फटका फसला. क्षेत्ररक्षक नाहीये. नोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अलून कार्पेटने बॉलला फील्ड केलं आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट सहजरित्या. आता या दुपारच्या सत्रामध्ये धावा येत आहेत. आता बॅटिंग करणाऱ्या कोंबा टेकडी टीमसाठी 2 धाव्याच्या मदतीने 16 धावा 16 रन ऑन स्कोरबोर्ड. चांगला केला आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धीम्या गतीने स्कोर चालू होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकाला ज्याने त्यांना सुरुवात झाली तिथून धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. किरणच्या बॅटमध्ये 2 चौकार आले. वैयक्तिक त्याचा विचार केला तर 4 बॉल 11 वरती तो सध्या बॅटिंग करतोय.
नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता. अलाउन द कार्पेंटर काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण त्यांना द्या. एक सिंगल मिळेल. फेकी थोडीशी खराब परंतु कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंडवरती त्याच्या बॅटमधून 6 बॉल 5 धावा आल्या. किसन आलाय. नेक्स्ट बॉल बॉलिंग मार्फत आता फटका चांगला आहे. बॅटच्या रनरमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणखीन एकदा चुका होत आहेत. काय कराल या मॅच मध्ये बेकरा संघ आता चुका करतोय. दुसऱ्या धावेसाठी डेंजर हिटला डायरेक्ट थ्रो आणि आता पंचांना चॅलेंज दिलाय. रेफर केला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही चेक करू. डिसिजन पेंडिंग. झेलची संधी होती आणखीन एकदा. बॅट्समन किसनची आज नशिबाची साथ आहे किसनला. अद्यापर्यंत 3 झेल त्याच्या ड्रॉप झाल्यात आणि त्याच्या बॅटमध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही. आणि तोपुरती 2 धावेसाठी प्रयत्न चालू होते. धावांसाठी आता संघर्ष केले जातात मैदानाच्या मध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही चेक करतो. माऊली प्रसाद इव्हेंट या माध्यमातून ही स्पर्धा कॅचअप केली जाते. गरबा प्रेक्षकांना मनोरंजन. बॅट्समन सेफ आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने आता स्कोर पुढे 19 या आकड्यावरती. काय खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय कोंबा टेकडी संघ. 19 धावा दाफलकेवरती याही षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय. या गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल पाडवरती आदळला. पंचांकडे अपील दिली जाते ऑस्ट्रमच्या बाहेर. पंचांचा इशारा षटक क्रमांक 2 ओव्हर क्रमांक 2 संपलाय आणि 12 बॉलच्या खेळानंतर 19 धावा कोंबा टेकडी संघ. आता 12 बॉलचा खेळ संपला. 19 धावा दाफलकेवरती. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. पहिले षटक फेकलं गोलंदाज दिलीपनं. त्यांना धावा खर्च केला फक्त 6 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि ज्या रीतीनं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली दिनेशनं 2 चौकार बॅक टू बॅक. त्यानंतर 2 धावा 1 सिंगल आणि परत 2 धावा आणि डॉट बॉल. या रीतीनं त्यानं 13 धावा खर्च केला. तब्बल 19 धावा आहे दाफलकेवरती. गोलंदाजी मार्फवरती सुकेश आता बॉलिंग मार्फवरती आलाय आणि त्याचा पहिला बॉल जडमध्ये होता. खोदून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट. स्कोर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता बॉलिंगसाठी सुकीर आलाय बेकरा टीमकडनं. कारण की 2 षटकामध्ये धीम्या गतीनं स्कोर चाललाय. 19 धावा होत्या 2 षटकामध्ये. त्यानंतर या पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 20 धावा आहेत दाफलकेवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आडवा बॅटना फटका चांगला आहे. लोवा फुल टॉस आणि या फटक्याला एक्झिक्यूट केलं. स्क्वेअरले कडे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आता किशनच्या बॅटमध्ये षटकार. षटकार आला या मॅच मध्ये. किसनचे जे झेल सोडले होते त्याचा आता परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक झेल आणि आता चुका नाही आहेत. आता षटकार आल्यानंतर या बॉलवरती उत्तर दिलंय गोलंदाज सुकीरनं. विकेट मिळवल्या किसनची. किसन बाद झालाय. टोटल स्कोर 26 या आकड्यावरती.
पहिला गडी बाद झालाय. आता कोंबा टेक्निक टीमला नवीन बॅट्समन सचिन बॅटिंगसाठी आला आणि त्याचा फटका फसला. बॅक टू द बॉलर. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आता या गोलंदाजानं कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. सुकीरनं विकेट क्रमांक दुसरा. मैदानाच्या बाहेर बॅट्समन बाद सचिन. आता स्वस्तामध्ये विकेट सॅक्रिफाईस केले जात आहेत कारण की पहिला मॅचचा विचार पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला 19 धावा होत्या. या षटकामध्ये एक षटकार आला होता बॅट्समन किसनच्या बॅटमधनं आणि त्यानंतर लगेचच विकेट मिळवली गोलंदाज सुकीरनं आणि त्यानंतर बॅक टू बॅक एक दुसरा विकेट. आता बॅटिंगसाठी इनाय नंबर 4 वरती संजय आलाय. आता मिडल ऑर्डरचा बॅट्समन संजयवरती आता थोडीशी जबाबदारी आहे कोंबा टेक्निक टीमची. हो बॅकफूडवरती गेले पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉल आला. कमबॅक झाले या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपला आहे. टोटल स्कोर आपण पाहिला ना 26 आकड्यावरती आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. आता शेवटचा बॉल बाकी आहे अजूनही. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. अवघ्या 7 धावांचं षटक. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं लोवर फुल टॉस. फक्त दिशा दिली बॉलला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या रिझनमध्ये. स्क्वेअर लेगकडे जमिनीला मरगली करत असताना हा बॉल 4 धावांसाठी चौकार. आता संजयच्या बॅटमध्ये आलाय. पाचव्या क्रमांकासाठी आता त्याला आज संधी मिळाली. त्याच्या वाटेस आज बॅटिंग आली. आज तर संधीचं सोनं करावं लागेल. जनार्दन फलंदाजाला. नेक्स्ट बॉल विजय सज्ज झालाय. शैली काही वेगळीच आहे या गोलंदाजाची. फटका चांगला आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत एक सिंगल आणि दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. फेकी खराब. फेकी थोडीशी लेझी. बॅकअप चांगलं. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि बघता बघता 3 धाबाही कंप्लीट केल्या जात आहेत. 33 धाबा धावफलकेवरती आता पाहायला मिळतात. आता एकेरी दुहेरीनं जरी धावा जमा केल्या 40 पर्यंत पोहोचू शकतो आणि ते प्रयत्न दिसत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. या एका धाब्याला आता संघर्ष करावा लागणार आहे. एका धाब्याचं महत्त्व या शेवटच्या क्षणी समजून येतं. आता त्या धावांसाठी संघर्ष केले जात आहेत कुंभार टेकडी संघ. संजयच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. 2 बॉल 4 धाब्यांवरती. तोही सध्या बॅटिंग करतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. विजयचा हा बॉल हाफ ट्रॅकर पुल केला. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी चांगले प्रयत्न आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. असं वाटलं होतं बॅट्समॅन संजयला की हा बॉल सीमारेषा बाहेर जाईल पण तो प्रयत्न चांगले राहिले. हा झेलही ड्रॉप झाला. आणखीन एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट.
वारंवार तर चुका आहेत, खराब फिल्डिंग बेकरा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला ना 4 झेल ड्रॉप झाले त्या मॅचमध्ये आणि चुकाचं आता होत आहेत जास्त या मॅचमध्ये. महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील पहिला आणि त्यामध्ये या चुका. 34 धावा धावफलकीवरती अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर 40+ धावा कंप्लीट होऊ शकतात आणि तो प्रयत्न राहिला आहे. फटका हवेमध्ये त्या रिजनमध्ये बाउंड्रीज थोडेसे लांब आहेत आणि तिथे आणखीन एक झेल कॅरी केला जातोय. आतापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाने 3 झेल कॅच केलेत आणि 3 बॅट्समनही बाद झालेत. चौथा क्रमांकाचा बॅट्समन आता बाद झाला. बॅट्समन जनार्दनची विकेट आली आहे 34 धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल अंकुश बॅटिंगसाठी आला. अंकुशसाठी हा बॉल फटका चांगला आहे. बॅटच्या रनरमध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता षटकारांना स्वागत. गोलंदाज विजयचं आल्या हा षटकार बॅटमध्ये अंकुशच्या. काय फटका होता, अगदी ताकद नजाकत त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. आप ट्रॅकर बॉल होता, समोर भिरकवण्याचा प्रयत्न आणि फटका चांगला. 6 धावा षटकार आला. षटकाराच्या मदतीने 40 धावा आहेत धावफलकीवरती कंप्लीट होत आहेत. आता या इनिंगमध्ये टार्गेट सेट करणारा बॉल. आणखीन एक बॅटचा स्विंग जोरात ओपन झाला होता आणि आता बॅट्समन बाद. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कुंभाटेकडी टीमनं धावा जमा केल्या 40 आणि 24 बॉल 41 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. थँक्यू. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आणि क्रिकेट प्रेमींचा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्प निर्विघ्न कृमदेव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तुते. चांगला सामना पाहतो आपण. पहिला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहतोय संघ कुंभटेकडी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वांगणी भेकरा संघ पाहतो आपण आणि दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये होईल यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला आहे. टोटल पाहिलं आपण पहिल्या सत्रामध्ये कुंभटेकडी संघाने धावा जमा केल्यात 40 धावा आणि 41 धावेचा टार्गेट सेट केलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहतो आपण दोन्ही संघाचा विचार केला आजच्या या दिवसामध्ये चांगली लढत मात्र रंगेल आणि चांगलीच या आयोजनाचा विचार केला ना काय स्पर्धा भरवल्या गेल्यात. दमदार आयोजन पाहत आहे. आयोजन नियोजन पाहत आहे. आयोजकांच्या वतीने चमचमत्या ट्रॉफ्या पाहता आपण. म्हटलं जातो ना एखाद्या नवरीला ज्या प्रकारे सजवतात ना त्याच अनुक्षकाने पाहत आपण मैदानाला सजवलाय. केवाले ठाकूरवाडी संघाचा आयोजन पाहता आपण. दमदार आयोजन राहिलं आहे.
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. वांगणी बेकरा संघाची 41 धाबेचा पाठलाग करायचं आहे आणि 41 धाबेचा पाठलाग करत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सामना मात्र रंगस्थितीमध्ये निर्माण होईल यात मात्र शंका नाही आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना वांगणी संघाने थोडीशी क्षेत्ररक्षण चुकीचा केला आहे, त्याच कारणाने कदाचित थोड्याशा धावा जमल्यात आणि चांगले फायटिंग स्कोअर मात्र मी तर म्हणेन उभा केला आहे कुंभडवाडी या संघाने. पहिलाच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. जनार्दनचा वापर केला गेलाय. चला थोडासा फास्टली केलायचा यावरती लक्ष असू द्या. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल आपल्याला, थोडासा फास्टली केलायचं आहे. आपण मेन पंच पाहता आपण पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश सर, नॉस्टॅक पंच पाहता आपण गोमा पारदी. हे जुने जाणते पाहतात आपण आणि भरपूर जुना क्रिकेट पाहता आपण आणि आजचा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता आपण. फलंदाज सज्ज झाला, स्ट्राईक एंडला फलंदाज. ओहो, या वेळेस काय घडता? तुन्ना पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली आहे आणि पहिलाच म्हटलं जातं ना, 7.5 निष्ठा पनवती अपशगुन. पहिलाच लपडा पाठीमाग, बॅक टू डगआउट. झटका क्रमांक लागला बेकरा टीमला, हा पहिला. म्हटलं जातो ना, चकोबार 5 रुपये में 1 और 10 रुपये में 3. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती दांडी वाकवली जाते. गोलंदाज जनार्दन बा बेकार. काय सांगायचं आहे गड्या, नको योनी की राती आयटमची भांडणं करून आला असेल गड्या. बेकार बॉलिंग करीत हो. बॉलर सावध. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. विजय मिलावून देईल का हा प्रश्न पडलाय कदाचित. हो, बिना पायल के बजे घुंगरू. छम छम छम. नासका चेंडू, नरकतला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. वाईट चेंडू. सिंगल मिळाली आहे. धावा कशा येऊ, पण वांगणी बेकरा संघासाठी त्या धावा येणं गरजेचं आहे. 41 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र चेंडू खराब फेकलाय गोलंदाज. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहतो आपण. हो, शेवटच्या मुमेंटला बेडूकचा पॅ फिल्डिंग पाहिली आपण, बेडूकचा पॅ फिल्डिंग. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. वांगणी बेकरा संघ जाऊन पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यात 3 या आकड्यावरती. 41 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिला षटक सुरू आहे. पहिल्या षटकामधले पाहतो आपण. अद्याप 3 चेंडू फेकलाय, 1 चेंडू खराब फेकला या गोलंदाजाने. धावा खर्च केल्यात अद्याप 3. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. हो, यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? हो, मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना रचाएगा भाई? झिंगो झिंगो. झटका क्रमांक लागलाय वांगणी संघाला, हा दुसरा. विजय बॅक टू डगआउट. एक्केचाळीस धावेचं पाठलाग करायचं. 41 धावेचं पाठलाग करायचं आणि त्या पाटलांचा प्रयत्न पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. वांगणी बेकरा संघ खेळत असताना झटका क्रमांक लागलाय दुसरा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 45 दिलीप स्ट्राईक एंडला. हो, खोला टाकला होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. धडपडलाय आणि शेवटच्या मुमेंटला चेंडू मात्र स्टॉप केला या ठिकाणी. काय प्रयत्न राहिल्यात गोलंदाजाचे. म्हणून तर सांगला जातो योकडे आयटमचीच भांडणं करून आलाय. काय सांगायचं आहे नको. यो निकी धामनेला हलदिल जलत का काय, धोदानील का बेकार. पुन्हा एकदा तयार राईट हँड द विकेट. ओहो, फुल टॉस उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, जज करतोय आणि या वेळेस मात्र चुकीला माफी नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय दिलीपच्या बॅटमधला तडाखा, दमदार चौकार.
फुलटॉस चेंडू जो होता त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय दिलीपने. या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती. 2 गडी बाद 7 धावसंख्या जाऊन पोहोचल्या. वांगणी बेकरा संघ प्रयत्न मात्र केल्यात. पहिल्या षटक मात्र चांगला अचूक राहिलाय गोलंदाज जनार्दन. या गोलंदाजाचा पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज दिलीप जर्सी क्रमांक 45. ओहो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक कव्हर मध्ये हा फटका उडवला जातोय. चेंडू जाईल का हा प्रश्न पडला. हो निश्चितच. एक टप्पा घेत हा बॅक टू बॅक दिलीपच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा वादविक हे संपला गेलाय. पहिल्या सुरुवातीला असं वाटलं जनार्दन या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी राहिली आहे. मी तर म्हणेन चांगली कमबॅकिंग गोलंदाजी फेकायची होती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्च केल्या जनार्दनने. टोटल पहिला आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय वांगणी बेकरा संघ. 2 गडी बाद. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. आपण थोडासा फास्ट खेळायचा आहे. टोटल पाहिली 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. प्रत्येक षटकाचा विचार केला 10ची सरासरी गाठायची आहे मैदानाच्या आतमध्ये. वांगणी बेकरा या संघाला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय जर्सी क्रमांक 12 हा फलंदाज अनिल आणि दिलीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही फलंदाजामध्ये चांगली बॅटर रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरा क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सचिनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सचिन मात्र कमबॅकिंग षटक फेकेल का हा प्रश्न पडलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या तब्बल 30 धावा. प्रत्येक षटकाचा विचार केला 10ची सरासरी गाठायची आहे मैदानाच्या आतमध्ये वांगणी बेकरा संघाला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरनं येईल. चांगला क्षेत्ररक्षण चालला. चेंडू मात्र शेवटच्या मुवमेंटला स्टॉप केलाय फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. 41 धावेचं पाटलाईन करायचं आणि 41 धावेचं पाटलाईन करत असताना पाहतो आपण टोटल स्कोर जाऊन पोहोचला 2 गडी बाद. वांगणी बेकरा संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. रमेश वाघ यांचं आगमन झालंय. मलंगट पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. कार्पेटच्या साईने जात असताना काय क्षेत्ररक्षण. वा क्षेत्ररक्षण मात्र राहिलाय चांगलं. कुंभरवाडी संघाचा दमदार क्षेत्ररक्षण राहिलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण. हो खोलात टाकलाय खोदून काढलाय क्षेत्ररक्षण आहे. जज करतो जज करेल का. हो तुन्ना ओहो लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया. नवीन फलंदाज एंट्रेस झालाय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप आणि दिनेशची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहा 41 धावेचं पाटलाईन करायचं आहे आणि त्या पाटलांना पाहत न देत असताना मात्र कुठलाही फलंदाजी खांद्यावरती जबाबदारी घेत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज झालाय दिनेश. पाहतो आपण चांगला फटका पाहिला दिनेशच्या बॅटमधनं. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 3 गड्याच्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. दिलीप या फलंदाजाला ओहो तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई एस्टक लेके बा 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 बा. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा 4था बॅक टू डगआउट. दिलीप जबाबदारी घ्यावी लागेल. त्याचा एकमेव मात्र काय गोलंदाजी केली आहे. कुंभडवाडी संघाच्या या गोलंदाजाने काय अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन
आणि त्याच्या नावाला साजल अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना थोडासा अडचणी सापडलाय. पहा, जुना जाणता गोलंदाज, भरपूर वर्षाचा अनुभव असलेला सुकीर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आलाय सुकीर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सुकीरला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघ थोडासा अडचणी सापडलाय जरूर आणि त्या संघाला अडचणीतून काढायचं असेल तर सुकीरला चांगली फलंदाजी करावी लागेल. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू. 2 षटकाचा वादविके संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहत आहे. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात 14 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12मध्ये बनवायच्या 27 धावा आणि या 27 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत वागणी बेकरा संघाला. समीकरण पाहता आपण चेंडू शिल्लक आहेत 12मध्ये बनवायच्या 27 धावा आणि 27 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हो खोलात टाकला होता, खोदून काढलाय. अंतर गाठेल का, उंची गाठली आहे आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय. हा येईल पंचांचा इशारा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, शंखनाद करणारा हा षटकार पाहतो आपण. संघर्षाचा हा षटकार पाहतोय. कदाचित झेल होता आणि झेल पकडायचा होता आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातो पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. आणि ही चुकी करत असताना क्षेत्ररक्षण पाहिलं आपण त्या ठिकाणी. अंकुश काय सांगायचंय नको, मॅच गेली भोसड्याने याचे 2-3 उपट्या घाला, काय सांगायचंय नको. झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडेल मैदानाच्या आतमध्ये. दिनेश सारख्या फलंदाजाचा झेल आणि दिनेशला जीवनदान पाहतो आपण. 27ची गरज असताना षटकार ठोकलाय. अजून 21ची गरज. हो चांगला चेंडू पाहतो आपण, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वलन घेतो. पंच आमच्या पाहतात दश्य चांगल्या चेंडूवरती नजर मात्र ठेवली आहे आणि चेंडू गेलाय डॉट. षटकार आल्यानंतर डॉट फेकलाय गोलंदाजाने. साईनाथ पाहतो आपण, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती बिग हिट केला होता. हो यावेळेस मात्र पाहिला जाईल. पंचांचा इशारा हा आलाय, आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. हा चेंडू खराब फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. अजूनही 20 धावीची गरज आहे. 41 बनवायच्या होत्या आणि 41 धावीचा पाठलाईन करत असताना पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय. कदाचित गोलंदाजावरती थोडासा दबाव पाहतो आपण ह्या मॅचमध्ये. सलगचा 2रा चेंडू खराब फेकला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. टोटल पाहताय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीम वांगणी बेकरा संघाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुलटॉस होता, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. धोक्याच्या घंटाने चुकीच्या एंडला होता ती सुकीर आणि सुकीरला मात्र माघारी परतावा लागेल. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला गेलाय. सुकीर बॅक टू डक आउट. ओहो काय सांगता आता गड्या, नको जीव झालाय गड्या. 1 शॉट म्हणजे नकोच. आता काय सांगायचं आहे, नेऊन टाकायचं आहे खड्ड्यात. हो सर धन्यवाद. पाहतो आपण हा चेंडू मात्र डॉट गेलाय. विकेटही गेली आहे आणि डॉटही गेलाय. पाहतो आपण चेंडू. कदाचित 1 शॉट पाहिले आपण. त्यानंतर काय सुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वांगणी बेकरा संघ. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना जवळ येतोय तसा मात्र रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय सामना. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो समीर मैदानाच्या आतमध्ये. दिनेशला जबाबदारी घ्यावी लागेल. दिनेशला पूर्णपणे दिनेशने खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. जबाबदारीचं ओझं मात्र खांद्यावरती घेतलंय दिनेशने. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय.
एक धाव तर वेगाने पुणे केली गेली. दुसरीचा कॉल केला, क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं कदाचित. हो चुकीचा पाहतो आपण. कॉल मात्र घेतला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वन शॉट. तुन्ना काय करतोय भेकरा संघ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वन शॉट पाहताय. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. पा कदाचित या 2 धावा थोड्याशा अंगलट येतील भेकरा संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये पाहिलं आपण. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर डीप राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समीकरणचा विचार केला आता समीकरण पाहतो आपण. 7 चेंडू आणि 17 धावीची गरज. 18 ना. यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. नजाकत हाताची बोटाच्या कलावती मात्र दाखवलाय. यावेळेस मात्र चेंडू जाईल हा प्रश्न पडलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे अजून मैदानाच्या आतमध्ये. आणि हा डिसिजन काय असेल आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. हा येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 5 गडी बाद. भेकरा संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायच्यात पाहतो मैदानाच्या आतमध्ये. समीकरणचा विचार केला पाहता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायचे 14 धावा आणि या 14 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. पहा अजूनही मैदानाच्या आतमध्ये दिनेशला पाहताय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज झालाय समीर. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. चेंडू सोपवलाय संघानायकाने. दीपकच्या हातामध्ये. विजव्याचा दीपक करून देईल का कोंबडवाडी संघाचा गोलंदाज दीपक वरती जबाबदारी सोपवली. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या 14 धावा आणि या 14 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत टीम भेकरा टीमला. पहा सर्वांचे प्रेक्षक पाहता आपण आणि पाठीराखे पाहता आपण. अशोक मामा आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण. चांगला क्रिकेटर पाहता आपण. गौरव गिरा यांचा आगमन झालाय या स्पर्धेच्या वतीने. आपलं सरच स्वागत आहे. अशोक मामा यांचं आगमन झालाय. सातत्याने मलंगड कोपऱ्याचवाडी संघाच्या पाठीराखा पाहता आणि जिथे संघ जाईल तिथे मात्र हे मान्यवर त्यांच्या बरोबर असतात. खंबे पाठीराखे पाहता आपण. अशोक मामा. कदाचित हा चेंडू पाहतो आपण. पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू खराब चेंडू फेकलाय आणि पाहता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 14ची गरज होती. आता पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय दीपकने. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज. आता पाहतोय पुन्हा एकदा 6 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा. जसा सामना जवळ येतो तसा मात्र दोन्ही संघाच्या फास्ट पुश करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. निगाहे काही और निशाणा काही और. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये बीट झाला. असे चेंडू मात्र खेळाल तुम्ही तर नक्कीच घरचा रस्ता मात्र धरावा लागेल. फलंदाज समीर. पुन्हा एकदा सज्ज झालाय दीपक. चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने हलक्याशा हाताने कट केला चेंडू. एकच धाव मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली फलंदाज दिनेश. या फलंदाजाने सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 4 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा आणि 12 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत टीम भेकरा संघाला. चांगला फटका पाहतो आपण. कदाचित पंचांना टार्गेट केला होता. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. अरे बा नको जीव झालाय. आता नको जीव झालाय. काय सांगायचं आहे. 2-3 उपट्या घालायचे. या टोटल पाहता पंचांचा डिसिजन येणं आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. या धावा किती मिळतील किती दिल्या जातील आणि योग्य त्या डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. निश्चितच 5 धावा आणि 5 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती.
आता चेंडू शिल्लक आहेत, पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3 आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. झाला की ना फेल, काय सांगायचं आहे नको जीव. ओहो, यावेळेस मात्र झेल उडाली आहे. झेल पकडण्याचा महत्व असेल, झेल पकडे का हो बाबा 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 बाबा, काय सांगायचं आहे नको जीव झालाय. आता नको जीव झालाय गड्या. कोंबडवाडी खंगावा, आता कोंबड धरा ना जा घरी, काय सांगायचं आहे नको. पुन्हा एकदा कहाणी मी ट्विस्ट पाहतो आपण. आणि तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन रेफर केला जातोय. आणि कदाचित पुन्हा एकदा शॉर्ट रन, आई झवलीच. आता नको जीव झालाय गड्या. म्हणजे दोन्ही टीमाचा शेजात गड्या. हो, शर्याला शेर काय सांगायचं, त्याला कोल्याला कोला असं सांगायचं. नको जीव झालाय. पुन्हा एकदा या मॅचमध्ये पाहिले आपण, वांगणी बेकरा टीमने तब्बल 3 रन शॉट दिल्यात आणि त्या 3 रनत मात्र किंमत मोजावी लागेल. आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या पोहोचवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन सोपवला गेला आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल. पूर्णपणे नजरा लागल्यात आणि फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा समीकरण चेंज, एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला. आता समीकरण पुन्हा एकदा 5 समीकरण सुरुवातीपासून 6 मध्ये बनवायचे 14, त्यानंतर मात्र गोलंदाजाने वाईट टाकला, त्यानंतर 6 मध्ये 13 आणि त्यानंतर पहिल्या पण 4 मध्ये 12 आणि त्यानंतर पहिल्या पण 3 मध्ये 7 आणि त्यानंतर पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये 2 मध्ये बनवायच्यात आता कंपल्सरी 6 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रकाशला मात्र विजयाचा प्रकाश करून देईल का वांगणी भेकरा टीमला. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 6 धावा आणि या 6 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत वांगणी भेकरा टीमला. प्रकाश टायकेनला पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. दीपक गोलंदाज पाहतो आपण. चांगला गोलंदाज करत असताना गोलंदाजी मात्र अचूक राहिली आहे दीपकची. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय आणि डावखरी हाताचा फलंदाज पाहतो आपण. आणि जेव्हा डावखरी हाताचा फलंदाज येतोय तेव्हा मात्र गोलंदाजाकडे खरी परीक्षा असते. चेंडू टाकायचा कुठे हा प्रश्न पडेल आता गोलंदाजाला. थँक्यू. एक मिनिट. पुढच्या मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करतो वल्लभ फणसवाडी रमेशचा संघ आणि त्यांच्या विरोधात कोपऱ्याची वाडी संघ, दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण या लगेच टॉससाठी. थँक्यू. पाहताय सामना आता तटीचा पाहताय आपण. शेवटचे 2 चेंडू मध्ये बनवायचे 6 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. हो, खोला टाकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहतो आपण. म्हटला जातो ना दांडा ना शेंडा, त्या प्रकारचा नाही दांडा नाही शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा हा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू शिल्लक 1 आणि 1 मध्ये बनवायचे 6 धावा. 6 धावा बनवेल का हा प्रश्न पडला आता. 1 चेंडू 6 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये भेकरा टीमला. हो, चांगला चेंडू हडलक. या ठिकाणी मात्र कोंबडवाडी संघाने विजय प्रस्थापित केला. अभिनंदन. आणि त्यानंतर मात्र हडलक भेकरा टीम. त्यानंतर मात्र नाणेफेकी सुद्धा केली जाईल. पाहतो आपण श्री मलंगड कोपरेचवाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना फणसवाडी रमेशचा संघ पाहतो आपण. दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल आणि नाणेफेकी मात्र कॉल केला या ठिकाणी श्री मलंगड कोपऱ्याचीवाडी टीमने भरत वाघ याने. चला, पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. जायचं आहे लगेचच पाणी घेऊन. नाणेफेकी मात्र केली जाते या ठिकाणी. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी फणसवाडी टीमने. जाऊया आपण पुढच्या सत्रामध्ये. एक याच परिसराचा आवाज, गोड आवाज पाहता आपण. सातत्याने भरपूर मोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात त्याने. रोहित